शटर बॉक्स ठेवला का पहिले? गुड मॉर्निंग गाइस, आप सभी का स्वागत है कोकण ट्रिप एपिसोड 1 में। सारी तैयारी हो चुकी है, बैग्स पैक हो चुके हैं, बस अभी कॉफी पी के निकलने वाले। और मुझे तो 4 बजे का शेड्यूल था निकलने का, तो अभी 4:10 हुए, तो ज्यादा भी लेट नहीं हुए, बस 15 मिनट है। अभी देखते हैं बाकी दिन रेडी है कि नहीं। अभी सब उनके भरोसे, मैं और ऋषि से तैयार हो गए। वो ऋषि एक्चुअली दरगाह में रहता है, तो वहाँ से यहाँ आने के लिए, मतलब मेरे घर पे आने के लिए कुछ तो 30 किलोमीटर्स का कुछ रूट है। और सुबह इतने सुबह पॉसिबल नहीं हो पाएगा था, इसलिए मैंने ऋषि को रात को ही घर पे बुला लिया था। मतलब सुबह हम तैयार होके यहीं से निकल जा रहे थे। जायचं आहे फक्त 2 दिवसासाठी आणि बॅगी बघा फक्त किती भरल्या. एक ही गाडी आहे आणि दुसरी गाडी पूर्णपणे पॅक झालेली आहे गाडी. आता प्रॉब्लेम असा झाला की आम्ही सेलमध्ये पेट्रोल भरणार होतो, पण आम्हाला जिथे पेट्रोल भरायचं होतं पेट्रोल पंप तिथं बंद होता. त्याच्यानंतर दुसरीकडे जिथं आम्ही गेलो होतो तिथं पेट्रोल संपलं होतं. तर अशी सुरुवात झाली आहे. आता पुढे बघू काय होतं आहे. आता आम्ही एक रील शूट करायसाठी थांबलो आहे आणि आता एक HP च्या पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरून झालं आहे आमचं. मागं बघू फोड फोड ना गणपती बाप्पा. चष्मा घे चष्मा घे चष्मा घे डोळ्यात दिल्यासारखं करशील. चप्पल काढून बघ. चप्पल काढायची ना, हाईट पुसती नाही. मी चप्पल तर काढूनच बसलोय मगासपासून. कसं वाटतंय असमर्थ. आता तामिनी घाटावरती थांबलेलो आहे. जस्ट थोडासा 5 मिनिटाचा ब्रेक. व्ह्यू चांगला होता म्हणून सगळे म्हटले थांबूयात. थांबलोय. कुठे चाललेत? चल, आता एक खाली एक रोड आहे. आता हे सगळे म्हणतात तिथे जाऊ. जाऊन बघतोय कसं आहे. घालायला पाहिजे ना. घालून गेलं का समर बॉटल भरून घ्या. झालं भाई भरलं. याच्यामध्ये जास्त चांगलं दिसतोय. बॉटल भरून घ्यायची आहे का? भरून घेतली तुझी जस्ट नाश्त्यासाठी ब्रेक घेतला होता. सगळ्यांनी नॉर्मल घेतलं ना, साऊथ इंडियन खाल्लं सगळ्यांनी. मेंदूवडा, इडली आणि उत्तप्पा मोस्टली सगळं हे झालेलं आहे. आणि आता तिथून फक्त आय गेस 100 किलोमीटर राहिलेलं आहे. ड्रायव्हर पण आमच्याकडे 2च आहेत. तेरे नाल नचना फायनली डेस्टिनेशनला अराईव्ह झालो आहे. चांगलाच ॲडव्हेंचरस रोड होता पण मज्जा आली. समय इकडे कसा होता रोड? सांग बरं. एकदम वर्णाचा हां, मध्येच आणि जेव्हा तो आणि काय म्हणतो आपण डंपर आलता आणि बस आलती तेव्हा एकदम अंगावर आलं अंगावर आलतो. आणि आमची पण जरा हे झालं. एकदम. आता बघू, आता गणपतीच्या पाय पडायला जायचं. कड्यावरील गणपतीचं दर्शन झालेलं आहे. मंदिर एकदम सुंदरपणे बांधलेलं आहे. मंदिर नवीनच आता ह्यांनी हे केलेलं आहे. हा, नवीन. आणि ते मंदिरचा कलर वगैरे एकदम एवढं प्रसन्न वाटतं. मार्बल एकदम कसलं थंड ठेवतं आतमध्ये. मूर्ती एवढी गरम छान बाहेर आलो किती गरम वाटतंय. हा, मूर्ती एवढी छान आहे मंदिरातली. ते एकदम मस्त झालं दर्शन. आपल्याला आरती पण भेटली.
12:30च्या आसपास मोस्टली आरती भेटली आम्हाला. आरती भेटली आपल्याला, ते एक बरं झालं. ते एकदम म्हणजे लक फॅक्टर झाला. आलो आणि अचानकच आरती चालू झाली. आम्हाला पण माहित नव्हतं की आरती झाली. किती 12:30ची आरती होती. 12:30. आपल्याला आधी काय आपलं असं हा, हे नव्हतं, फक्त नियोजन की आरती दर्शनासाठी वगैरे यायचं आहे. होतं. आता आम्ही गणपतीच्या पादुकांचं जे ठसे आहेत ते बघायला चाललोय. सगळे खूप उत्साही झालेत. मी पण उत्साही आहे सध्या. आता इथून अजून एक मंदिर करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग रिसॉर्टला जायचं आहे. आणि मग रिसॉर्टवर थोडंसं रेस्ट करतील सगळे, हाफ एन आवर, आणि मग बीचला जायचं. Oh, guys, just look at this view, man. Seriously, not joking. Seriously, just look at this view. दादा समर्थ राम सेतू आहे. समर्थ रामसेतू. चलो श्रीलंका. मी ठसे म्हटलं होतं पण ते आहेत. एक लाइटिंग बरोबर दोन बॉगर घेऊन आलेला. 2:30 वाजले. 2:30 वाजता आम्ही पोहोचलोय. म्हणजे 2:45 वाजले पोहोचले. जस्ट ओव्हरव्ह्यू घेणार आहे आणि मग फ्रेश परत बीचवरती जाणार. अजून बॅगी काढता येत नाही. इथून सुरुवात आहे. ए, काढा ना पटकन बॅगी. काय ए, प्या पटकन, चला निघा. कार मध्ये काय सॉल्टी करा त्याला. आणि रात्री तू झाला थंडी का लागल्यावर salty? इथून घेणार आहेत का तू परत हे? अरे रूम वरती ठेवून सगळं आता इथं काय आलं? काय ठेवायची तुला? सगळी भांडणं आता- चाललेली त्यांची कोणाची? शटर वरून. हे म्हणतो शटर इथे ठेवायचं, तो म्हणतो शटर आत नाही. फक्त 2 दिवसासाठी आलेलो आहे आणि यांनी बॅगी एवढ्या घेतल्या आहेत. बघा, माझी फक्त गरबाची एवढी छोटीशी बॅग बस झाली. यांच्या बॅगी बघा फक्त. सुद्या बॅग बघू. हे बघ, याची बॅग ही विशाल बॅग. विशालची एकच बॅग आहे. हा, दोन जणांचं बॅग आहे. अभय पण सोड. प्रतीक बॅग ही एक. प्रतीकची बॅग ठीक आहे. समर्थ बागुल बघा नवरदेवासारखी बॅग आणली. नवरदेव सारखी बॅग आणली त्यांनी. ए, अरे याला सांगा जरा. सागरनी बॅग, सागरची बॅग एकदम क्वालिटी बॅग. चला, कृष्णननी सगळं त्याचं वॉर्डरूम आणलेलं आहे. बीच वरती शूज. अरे मला काय माहिती कुठं फिरायचं, मला माहितच नाही. आणि समोर तिथून डायरेक्ट मुंबईला जाणार आहे. जसा मी येतो तुम्हाला गुंतवलं येतो तुम्हाला. Cool down, man, cool down. ही एक रूम आहे. हा एक बेड आहे आणि इथं 2 जणांची व्यवस्था आहे. टोटल 4 जणांची आणि काळी पण आहे. घाल ना पटकन तू. आणि इथं पण 2 जणांची व्यवस्था आहे. आणि हे मिरर आहे. आतमध्ये वॉशरूम आठव ना. आणि ही दुसरी रूम आहे. इथं 2 जणांचे आणि इथं बाकीचं ठेवलेलं आहे. आपण घेऊ शकतो झोपायला वगैरे. आणि हा व्ह्यू आहे इकडून. कोण पुढे? व्ह्यू वगैरे मस्त आहे. खरंच छान आहेत रूम्स वगैरे. तसं आम्ही नॉन AC रूम्स घेत. आता थोडंसं यांना सगळ्यांना भूक लागली आहे. मला तिकडे जायचं आहे. आउटफिट फॉर द डे. ओ चेस्ट चांगली दिसते. आता खायला चाललोय. आल्यापासून नुसतं खाता येते. गाडीमध्ये खाल्लं, नाश्ता केला, इथं आपण थोडंसं खाल्लं आणि आता परत त्यांना खायचं आहे काहीतरी. पहिलं खायचं आहे. आवरलं वगैरे सगळं रेडी वगैरे झालं. सगळी तयारी वगैरे झाली, रेडी वगैरे झाले. तिकडे जायचं. खरंच यार, इकडं आलं ना की असं वेगळं वाटतं नाही का. असं मोठी मोठी झाडं वगैरे असं एकदम विलेज वाईब येते आणि फ्रेश फील होतं. वाढ बघतायत सगळे. बीचवरती आलो खायला. वडापावची ऑर्डर दिली आहे आणि आता जस्ट फोटोशूट चाललंय. फोटो एकदम मस्त येतात.
कारण की आता सण खाली आला ना, नंतर सेटअप करा. तू एक बघा गांजा टाकून आला काय तिकडे पण नाही आमचा मॉडेल सागर. आता डिनरला जाणार आहे दापोळीमध्ये आणि आत्ताचा हा आउटफिट आहे. हा यो जो पाच पत्ती माहित नाही तुला, जोड्या लावायचं फक्त आपल्या आपल्या पत्त्यांपाशी जे आहेत त्या. जोड्या कशाच्या नसलं तर काय लाव. दोन जोडी, तीन तीनची जोडी आणि एक तुझ्याकडनं- आणि तो पण का हा नाही 9 नंबर जो नाही जो हा तो सगळ्या सोबत चालतो. तो पण चालतो हा. आणि जेवढे ते सेम नंबर असेल तर तो थांबला. हे पण अजून एक आहे ना सिक्वेन्स लावड्या हे झाला का? हे. 25 जाणार कोण येते परत एकदा हे परत एकदा ते असं ए परत एकदा करतो मागं. कर ना जेवढे अरे ते यायचं